रत्नागिरीत या ठिकाणी युवकांच्या पदयात्रेला सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे आणि ही पदयात्रा एक वैशिष्ट्य आहे, कारण आज राष्ट्ररक्षण मूक पदयात्रा म्हणून नावानं ही पदयात्रा निघालेली पाहायला मिळते आहे। नीट परीक्षा पेपरफुटीच्या आडून देशामध्ये अराजकता निर्माण करणाऱ्या देशद्रोही वृत्तींचा जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी ही पदयात्रा निघालेली पाहायला मिळते आहे। हजारो जे युवक आहेत, तरुण तरुणी आहेत, ते या मूक पदयात्रेमध्ये सहभागी झालेल्या पाहायला मिळत आहेत। हातामध्ये तिरंगा आहे आणि सगळे हे युवक युवती हे या मूक पदयात्रेमध्ये या ठिकाणी सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। राष्ट्ररक्षण मूक पदयात्रा असं या मूक पदयात्रेचं नाव आहे। यामध्ये हातात भारताचा तिरंगा ध्वज आहे आणि या ध्वजाच्या माध्यमातून नीट पेपर फुटीच्या आडून देशामध्ये जे अराजकता निर्माण करत आहेत त्यांच्या विरोधात, देशद्रोही वृत्तीच्या विरोधात हा मूक मोर्चा या ठिकाणी काढलेला पाहायला मिळतो आहे। मोठ्या संख्येनं कॉलेजमधल्या तरुण तरुणी आणि युवक या पदयात्रेमध्ये या ठिकाणी सामील झालेले पाहायला मिळतात। तुम्ही बघू शकता की या ठिकाणी विविध स्लोगन हे भारतमातेच्या अनुषंगाने दिलेले पाहायला मिळत आहेत। एक भारत, सुरक्षित भारत, जय हिंद, भारत हा एक श्रेष्ठ आहे, अशा प्रकारचे अनेक जे बॅनर आहेत ते सध्या झळकलेले पाहायला मिळत आहेत। आणि या सगळ्या माध्यमातून एकच संदेश देण्यात आलेला आहे की ज्या पद्धतीनं या पेपरफुटीच्या माध्यमातून देशामध्ये जी अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आहे त्याला विरोध करण्यासाठी आणि त्या वृत्तीला विरोध करण्यासाठी हा जाहीर मूक मोर्चा या ठिकाणी रत्नागिरीत निघालेला पाहायला मिळतो आहे। मोठ्या संख्येनं या ठिकाणी तरुण तरुणी या मोर्चामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। रत्नागिरीतल्या मारुती मंदिरपासून हा मोर्चा या ठिकाणी निघालेला पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।